सोहळा आणि 77वा प्रजासत्ताक दिन, आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 ला देशाचं संविधान लागू झालं. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं लोकांचं राज्य हा संविधानाचा मूलाधार घेऊन भारतीय प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. आतापर्यंतची वाटचाल आणि आजचा दिवस प्रत्येक भारतीयांच्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पोलीस संचलन मैदानावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांचे सन्माननीय कुटुंबीय, भारतीय सैन्य दलांचे, राखीव दलांचे, पोलीस दलांचे, केंद्र आणि राज्य शासनाचे उपस्थित सेवारत तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, उपस्थित बंधू भगिनी, तरुण मित्र आणि आपण सर्वांचं सर्वप्रथम मी या प्रजासत्ताक सोहळ्यासाठी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना तसेच समस्त महाराष्ट्रवासियांना, देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. आजचा दिवस भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा करीत असताना ज्या देशभक्तांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी शेकडो वर्षे स्वातंत्र्याची लढाई लढली, घरादाराचा त्याग केला, तुरुंगवास भोगला, बलिदान दिलं, त्या तमाम स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी वंदन करतो. स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनं गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं त्या वीरांना मी अभिवादन करतो. आपल्या सैन्य दलांनी, निमलष्करी दलांनी, पोलिसांनी, नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली. त्या सैनिकांना, भारत मातेच्या वीर सुपुत्रांना देखील मी वंदन करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. काल केंद्र सरकारच्या वतीने जाहीर झालेल्या शौर्य व सेवा पदक तसेच पद्म पुरस्कारांच्या मध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचा सन्मान हा संपूर्ण राज्याच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणपणाने सेवा करणाऱ्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांच्या 89 अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले. त्याचबरोबर कला, उद्योग, समाजसेवा, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 15 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्या सर्वांनी महाराष्ट्राची मान देश पातळीवर उंचावलेली आहे. स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या शौर्य पदक विजेत्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये श्री धर्मेंद्र यांना कला, पद्मविभूषण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार श्रीमती अलका याज्ञिक यांना कलाकरता, श्री पियुष पांडे यांना कलेकरता, श्री उदय कोटक व्यापार आणि उद्योगासाठी, तसंच पद्मश्री पुरस्कार डॉक्टर अरविंदा फर्नांडिस वैद्यकीय सेवेसाठी, अशोक खाडे व्यापार व उद्योगाच्यासाठी, श्री पिकल्या लाडक्या दिंडा कलेसाठी, श्री जनार्दन बापूराव पोथे समाजसेवेसाठी, श्री सुजय वासी विज्ञान व अभियांत्रिकीसाठी, श्री माधवन रंगनाथन कलेसाठी, श्री रघुवीर तुकाराम खेडकर कलेसाठी, श्री रोहित शर्मा क्रीडा, श्री सतीश शहा कला आणि श्री सत्यनारायण नुवा व्यापार व उद्योग व श्री श्रीरंग देवाबा लाड कृषी क्षेत्र यांचा समावेश आहे. स्वर्गीय धर्मेंद्र देवल यांना मरणोत्तर पद्मविभूषण, स्वर्गीय पियुष पांडे यांना कला क्षेत्रासाठी मरणोत्तर पद्मभूषण व स्वर्गीय सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करतो. तसेच इतर सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन देखील करतो. मला आनंद आहे आणि अभिमान देखील आहे की राज्याची शैक्षणिक
आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या पुण्याची ओळख आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मास आहे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्यांच्या कार्यभूमीत राहिलेला हा पुणे जिल्हा आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं, सुधारणावादी चळवळीचं नेतृत्व पुण्याने केलं. अज्ञान, अनिती, अंधश्रद्धा, अस्पृश्यतेच्या विरुद्ध लढ्याचं पुण्याची भूमिका निर्णायक महत्वाची राहिली. आधुनिकतेबरोबरच चालणारा हा आपला जिल्हा आहे. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, बँकिंग, आरोग्य, पायाभूत सुविधांची निर्मिती अशा अनेक क्षेत्रात जिल्हा अग्रेसर आहे. IT हब, ऑटो हब, स्टार्टअप्स प्रमुख केंद्र, उद्योग नगरी ही पुण्याची नवी ओळख राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या तरुणांना आज आकर्षित करत आहे. आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो, लोकशाहीचे अधिकार उपभोगतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद घेतो. हे सर्व सहज मिळालेले नाहीये. या स्वातंत्र्यामागे हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान, त्याग, संघर्ष व तपस्या आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मौलाना अबुल कलाम आझाद, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, क्रांतीवीर उमाजी नाईक, क्रांतिकारक चापेकर बंधू, भगवान बिरसा मुंडा यांच्यासह असंख्य वीरांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या स्वातंत्र्याचा अमूल्य ठेवा दिलेला आहे. आजचा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाही प्रवासातील एक सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला अध्याय आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारून जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. हा दिवस केवळ एक तारखेपुरता मर्यादित नसून तो आपल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा उत्सव आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या समोर सर्वात मोठं आव्हान होतं विविध भाषा, धर्म, जाती, संस्कृती, प्रांत आणि परंपरा असलेल्या देशाला एकत्र बांधणारा मजबूत संविधान निर्माण करणं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं भारतीय संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नसून ते एक सामाजिक परिवर्तनाचं महान साधन आहे. भारतीय संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला समतेचा अधिकार दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, धार्मिक स्वातंत्र्य दिलं, सामाजिक न्यायाची हमी दिली आणि महत्वाचं म्हणजे दुर्बल घटकांना संरक्षण दिलं. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था यशस्वीपणे चालवणारा देश म्हणजे भारत आहे आणि यामागे आपल्या संविधानाची ताकद आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरच आजचा प्रगतिशील महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राला आणि देशाला शाश्वत विकासाच्या आणि समतेच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्यासाठी हेच विचार आपल्यासाठी उपयुक्त आहे. हाच विचार महाराष्ट्राच्या विकासाचा मंत्र आहे. हाच विचार आपण सर्वांनी प्राणपणाने जपूया. आजच्या या पवित्र दिवशी मी आपल्या भारतीय सैन्य दल, नौदल, वायुदल, पोलीस दल, अर्धसैनिक दल आणि आपत्ती व्यवस्थापन दल यांच्या अतुलनीय सेवेचा सन्मानपूर्वक उल्लेख करतो. सीमेवर आपल्या जवानांनी केलेला त्याग, देशांतर्गत सुरक्षिततेसाठी केलेलं बलिदान आणि आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी दाखवलेली तत्परता हे सर्व देशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असलेल्या या वीरांना आपण सलाम करूया. आजचा दिवस आपल्याला केवळ भूतकाळाची आठवण करून देत नाही, तर तो भविष्यासाठी आपली जबाबदारी अधोरेखित करतो. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नाही, ती म्हणजे कायद्याचा आदर, संविधानाचं पालन, सामाजिक सलोखा, विविधतेची एकता आणि राष्ट्रहितासाठी सामूहिक प्रयत्न हे आहे. आपण सर्वांनी मिळून जाती, धर्म, भाषा, प्रांत या पलीकडे जाऊन भारतीय नागरिकत्वाची भावना अधिक बळकट केली पाहिजे असं आवाहन आजच्या दिवशी आपल्या सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.